ब्लॉग देतो. हॅलो नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आहे त्या दिवसात दिवाळीचाच दिवसाचा ब्लॉग आहे. फक्त हा ब्लॉग आहे मनीष स्पेशल आयफोन ब्लॉग. सो पावर्ड बाय लेंबरकर काका. आयफोन घेतोय म्हणा काय 17 घेतोय 17 आयफोन. ठीक आहे मग आता एकदम हिरो बनून आला आहे म्हणे आपला. बघा एकाने घातला कुर्ता सकाळचाच, तो शर्ट पॅन्ट आपलं जर्सी एकदम घातलेली. झोपलेलो मी डायरेक्ट जाऊन. अरे मी काढून झोपलेलो भावांनो. आता बघूया काय वाटे. व्हॉट यू थिंक कोणता 17 की 17 प्रो? प्रो घ्यायचा आहे. प्रो नाही ना. वेदांत बरोबर आहे. वेदांत पप्पा भाई वेदांत पप्पा. हे बघा 17 नंबर घे ना पप्पांचा. नंबर घे गाठी. मस्त तुला मजा येईल. मजा पैसे पण मज्जामध्ये जातील ना. पैसे पण मज्जामध्ये जातात भावा. बघा फरक कसला भारी वाटतोय. लुक तर मस्त आहे माझा. आयफोनमध्ये भारी वाटतं. ह्याच्यामध्ये फरक समजू शकतो मी ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये. पण हा पण भारी आहे माझा. काय केलंस? पुस्तकी आता इसने अभी ते पण आहे. हे करायचं पर्पल आहे ना. पर्पलमध्ये आहे ना तो जरा वाईट आणि हे पण आहे त्याच्यामध्ये काय पोपटी भाई. परत तुला भेटणार ग्रीन विन नको घेऊ. पागल झालाय का रे. व्हाईट घे एकदम नॉर्मल आहे मस्त आहे डिसेंट. वाटतो माहिती का. हा कोणता आहे एअर आणि हा प्रो आणि तो मॅक्स. हे फरक काय एअर प्रो मध्ये? पातळ म्हणजे एअर पण सेमच आहे. सगळं सेमच आहे ना. बॅटरी कमी याच्यामध्ये कॅमेराचे हा प्रो आहे. मग प्रो जास्त महाग आहे की एअर 130 आहे. थांब कड प्रो जास्त महाग आहे. ह्याच्या आईला बघ सोडा जाऊन दे. जे करायला आम्ही गेले होते म्हणजे आयफोन 17 घ्यायला मी गेले होते. एज बीचचं लिमिट वगैरे असते. आम्हाला काय घंटा माहिती नाही. आम्ही उठसूट आल्यात. आयफोन घ्यायचं आहे मला. हा हे करता ह्याला सगळं माहिती होतं. तुला हा रूल कसा नाही माहिती नव्हतं मला. पण मग ते दादा आम्ही जर अटकलेत त्याचे पप्पा येतील 5 वाजता तोपर्यंत आम्ही थांबणार. मग आम्ही गेल्यात खायला. कारण की सही कोण राहिला बाजूला. आता आमचा नाश्ता पाणी चालू झाला आहे. अरे आम्ही खातो. लागणार भावानं पागल झालाय. आम्ही जे ऑर्डर केलंय मन तो सकाळी लेट उठला आहे. उठल्याला 6ला परत झोपला. अरे होय बाबू काय होतं हे गेम एवढा का गेम करतोय तू? दिवस टाइम आहे आ जाओ व्हिडिओ खेळतो. अरे येडा झालाय का तू? आता आमच्यासोबत बसलाय तरी पण गेम खेळतोय भाई. हा पण सकाळी पण फॉलो बोलवतात. हा काय लावलं काय तू भाई? मी गळा का पण असा फेकून आहे बे असा देईन असा फालतू झाला. पण असं गेम तर खेळू नको बाकी काय नाही. दिवाना झालाय हा भाई. आम्ही तिकडे ढाब्यावरती बसले तेव्हा पण गेम खेळत होता. TDM खेळत होते 1v1 कॉलवरती होता. भाऊन दाखवायला विसरलोय बघा. हे काय माहिती नाही पण आम्ही मागवलंय. सँडविच कोणता ते नाही माहिती पण आम्ही मागवलंय. चीज मसाला सँडविच खाल्ला आम्ही. अर्धा खाल्ला तर अर्धा राहिलाय ते खातो आणि निपटवलं आमचं. चला चल म्हणे कमॉन झाला. हा सील थोड्याच मध्ये आहे ना. झाला आता 17 ये कडक चला झिजली आता ना. झालं ना आपलं काम 3 तास ना. नो डन सीन. आयफोन आला ना. फोटो आवाज घाबरवला ना भावाने. अरे आता कुठे येते डन सीन. सांग मला गाडी काढायची. मी काय बोलतो काय गाडी काढायची आहे नको. ठीक आहे पूर्ण निघेल. येस
काका हाय बोला, माझा ब्लॉग आहे, हाय बोला. हाय रिअली तुला भी आम्ही जर निकलते नाही 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 हाय नेट हुआ ना मध्येच तर तो फोन तुटला सिमपॅक तुटला आयफोन 17 आता मी तो ब्लॉग एंड नव्हता केला काय माहिती का मला असं वाटलं की जाऊन दे नंतर मी एंड करीन काहीतरी घरी बोलूनच कारण का आम्ही फोन घेतला डन झाले आम्ही निघाले आणि आम्ही घरी आले मी डायरेक्ट क्रिकेट खेळायला गेलो आणि डायरेक्ट घरी गेले मग एंडच नाही झाला आमचा काय आणि आता ही नेकेश बोलतोय की नेक्स्ट रात्र आहे म्हणजे पुढचा दिवस आणि आता मी चाललो आहे माझ्या फोनसाठी कोणता आहे ते माहिती नाही फक्त हां मला पण माहिती कारण का भाऊ जगन्नाथ असं वाला आहे की हा फोन विकून जो आहे ना हा मला विकून काहीतरी करून तो 50-60 घेणार होतो आता भावाने कोणता घेतला ते भावाला माहिती आता बघूया कोणता काय होता आपण तरी असले पाहिजे तेवढं की काय मजा आहे माझ्या पण हेच आहे की मी माझ्यासाठी काय घेतला आहे जर त्याच्याने काय कॉन्टेंट नाही आला तर मला सुद्धा रिग्रेट होईल की एवढा जास्त हजाराचा फोन घेऊन तू करीन मी की एवढा चांगला फोन घेऊन जर काही कॉन्टेंट त्याच्यावर तर मी पटेलसाठीच घेतलेला फोन असं होईल की म्हणजे दाखवायला वगैरे पटेल पण माझा हेतू तो नाही आहे माझा हेतू हा आहे की मी कॉन्टेंट बनवीन वाईड अँगल वगैरे येईल चांगला फोन आहे मी मच्छवीन ब्लॉगिंग ह्याच्यामध्ये बघूया पुढे आता आम्ही जातात पहिले लाईब्ररीमध्ये इकडे व्हायचं बसून कर ना छोटू नंतर फास्ट कर बोल आता गेलेला झाला हा मग हे कर सिलपॅक हेच तर गरजेचं आहे ना भाई वा कॉंग्रॅच्युलेशन तुला खूप कॉंग्रॅच्युलेशन तुला पण माझ्याकडून आयुष्यात मोठा हो कॉंग्रॅच्युलेशन घेतला भाई पटेलसाठी नाही जर तुला दाखव तर. नाही दिसलो तर मग चापतो उलटा करून हे बघ भावाने मोबाईल घेतला त्याला दाखव तुला बोलला आधी ब्लॉगचं हे करून ठेव दाखवून ठेवत असते का सांग तरी मी आता एक सरप्राईज वाढला आमचा बघा त्यांनी आयडी घेतली याची छोटू काय बोल नया सब्सक्राइबर लेकिन भाई बहुत आगे है मेरे से भाई आपका देखा एक बार आपका ग्रुप का आईडी देखा ग्रुप का दाखव मला अरे मी ते करतोय असं नाही असं दाखवलं देखा मी काय वेगळं दाखवतो हे बघ 300K है 300K ग्रुप है भाई ग्रुप का है मतलब एक नंबर वन साइडेड अभी इससे मचाऊंगा ठीक है और फुकट में मिला दाखव मला काय भेटलं ते फुकटमध्ये म्हणजे मोबाईल फुकट हां भाऊ दाखवते एक मिनटं स्पिन अँड विन हे बघ फुकटमध्ये भेटलं पैसे वाचले थोडेसे स्पिन अँड विनच्या नादामध्ये ठीक आहे हा नो फोन खिशात आहे माझ्या हातात पडायला भीती वाटते मी हातावर शूट केला असता पण पकडायला भीती वाटते हातात की हातात भाई एवढे पैसे आहेत म्हणजे एक वर्षाची गॅरंटी एवढी सगळी असते ते आहे आपल्याकडे पण भीती वाटते लिटरली की म्हणजे ना पडलं तर काय काल आहे बघा काल ह्याचं पण जे झालं ना सेल्फी कुठली फोनचं आयफोन 17चं तेव्हा मी हात पण लावला म्हणजे हातात नाही लावला त्या फोनला मी हात तरी लावला जेव्हा तो टेबलच्या वरती होता की म्हणजे पडला तरी काय म्हणजे काय होणार नाही आज अशी एवढी फाट आहे ना याचा हा फोन बघायला वाटलं तर लवकर भावाने बड्डे गिफ्ट करून दिला भाऊ आता भाऊ आवडला ना कारण का फोन मी जे पाहिजे ते घेऊन दिलं असं मला आता याचं सोनं करायचं सोनं जेवढं फोन घेणं पण जर ह्याच्यावरती कॉन्टेंट नाही आला तर मग हा फोन मी भाऊला देऊन टाकणार कारण का घेतला आहे मी कॉन्टेंटसाठीच की जेव्हा बोलू पण खरं बोललं बनतं पण कारण मी त्याच्यावर घेतलं खरं मला आवडत नाही फोन पण ह्या कॅमेरा किंवा सगळ्यासाठी मी आयफोन घेतला त्याचा सोनं करायचं आहे मला कारण का जेवढे पैसे म्हणजे खूप जास्त आहेत एवढे पैसे खरं म्हणजे ना भावाला माझा आयफोन घ्यायचा होता 17 ओके पण त्याने तो नाही घेतला कारण का मला घेऊन दिला म्हणून पण ठीक आहे आता काय आयफोन आहे आता घरी फक्त एखादं रिएक्शन घेऊया काठीचं बस क्लास काठी शिवलग ओके आता फक्त घरी जाऊन काठीचं रिएक्शन दॅट्स इट लव यू एक नंबर ही बस पटेलसाठी नाही तर ब्लॉग बघा ब्लॉग पुढचे जे ब्लॉग येतील ना ब्लॉगच बघा तेव्हा तुम्ही फक्त तुम्ही ब्लॉगच बघा रे जर मी लाजलो ना तर मी 10 काकांचा जर मी लाजलो तर भावानो खरं आता नाही लाजायचं आहे मला आता मी कळणार आहे आता मी पिडणार आहे लव यू मला एक स्टोरी आठवली पहिलं थँक्यू भाऊ परत एकदा थँक्यू काय तर राहणार नाही स्टोरी कायमच राहते कायमच राहणार आहे स्टोरी ही आहे की ना जेव्हा भावानी म्हणजे भाऊ जेव्हा माझा फोन आणतो तेव्हा अचानकच आणतो पहिला रिअलमीचा आणलेला तो लॉकडाऊनमध्ये आणलेला लॉकडाऊनमध्ये त्याच्यानंतर मी फक्त भावा 2-3 दिवसानंतर बोललेलो म्हणजे खूप वर्षानंतर 5 वर्षानंतर का 5 वर्ष म्हणजे खूप झाली फोनला तर मी भाऊला बोललो की भाऊ हा फोन हँग होतोय नवीन पाहिजे मला असं मध्ये त्याने ॲक्टिंग केली नाही रे पागल आहे का हे करतं असं हँग होणार की अचानक आणला
मम्मी भडकली पण भाऊ जरा भांडला की 5 वर्ष झाली त्यांनी एकच फोन वापरला तर त्याला नवीन आणला मी एवढं काय ना मी पैसेच भरतो असं आलं. मग जेव्हा भाऊ तो आणला ना फोन हा फोन आहे 26,000चा ना हा फोन 26,000चा आहे. त्यामुळे त्याला काय बोलतो जेव्हा आणला त्यांनी की भाऊ हा आणण्यापेक्षा 15 आला असता थोडे मी अजून पैसे टाकले असते आपण हप्ते जरा भरले असते मी पण पैसे देऊन पण तेव्हा तो भडक घालवला की हा फोन तिला देऊन टाक असं वाला तिला म्हणजे नाही मग चांगलं आहे म्हणजे तेव्हा म्हणजे इन शॉर्ट काय नशिबात 17 होता आहे ते म्हणून 15 नाही झाला आणि 17 आला डायरेक्ट आपल्याला. ओके सो इट इज ऑलवेज डेस्टिनी गाईज डेस्टिनी बोलतो डेस्टिनी ओके डेस्टिनी. 15ला मी थोडा मागे झाला भाऊला बोला 15चं वगैरे पण भाऊला नाही केलं आणि आता 17 आला म्हणजे विचार करा 15चं 17 झाला. माझी बोकडी खूपच जास्त वळली आहे. ठीक आहे जाऊन त्यात एकदा घरी दाखवतो शूट तर करणार नाही कारण यु नो घरच्यांना माहिती ना आपला ब्लॉग करतात ते फक्त भावाला माहिती आहे पण ठीक आहे नंतर तो काठीकडे घेऊ मग ठेवतो लक्ष्मीपूजन आहे ठेवायला लागेल. दीप खालती कार आहे अजूनही कुठे ते तर आम्हाला आहे ना आपल्याला तर राहायची परत 17 मनीषसाठी हा आता माझ्यासाठी चल दीप आता माझ्यासाठी लवकर दीप घाण नाही अरे भाई फोड काय खाजायला अबा आई कडक डायरेक्टवर नाही ना मग डायरेक्टवर नको लो भावा पळणार कसं तुझ्या तू पहिलेच घाबरतोय डायरेक्ट वर अरे बुलेट आहे हा काय ना चल मीच लांब राहतो. अबे वाव काय बुलेट होती वाव हा कुठे राहतोय ए काठी आता हा खरा ऐकूसाठी आहे का चल आता ऐकूसाठी चल ऐकूसाठी एक मिनिट प्रथम 1 मिनिट ब्लॉग मोठा होतोय ए साईडला म्हणा म्हणा चल दीप चल ठेक ना चल ऐकूसाठी दीपच्या ऐकूसाठी म्हणजे स्वतःच्या फोनसाठी मला धगधग वाढलेला आता माहितीये का की भाई खालती येतोय बस चला ना होता आजचा ब्लॉग आजचा म्हणजे 2 दिवसाचा ब्लॉग आहे 2 दिवसाचा जॉईन करून ठीक आहे आता भेटूया आम्ही डोळ्यामध्ये फ्लॅश जाते मला नीट घेऊन दिसत नाही खातं तर भावना हा होता ब्लॉग वाईट हा दिसत नाही छप्प दिसत नाही मला वाईट तर भावना हा होता हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय काम बोलून दे ना पूर्ण बाय बोलतोय आणि नेक्स्ट ब्लॉग आता कंपन्यांचे रिएक्शन घेऊया ठीक आहे बाय चला.